येत्या 2-2.5 महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक लागते आणि त्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल असा सर्वे महाविकास आघाडीकडून समोर आलेला आहे। तर काँग्रेसचे सर्वाधिक आमदार राहतील आणि ठाकरेंची शिवसेना ही 3ऱ्या क्रमांकावर राहील असं या सर्वेचे आकडे सांगतात। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। 2 ते 2.5 महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आहेत। त्याआधी महाविकास आघाडीनं अंतर्गत सर्वे केलाय। त्यानुसार महाविकास आघाडीला बहुमत मिळत असून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असेल। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक 85 जागा मिळण्याचा अंदाज आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 55 ते 60 जागा मिळू शकतात, तर ठाकरेंची शिवसेना 3ऱ्या क्रमांकावर राहणार असून 32 ते 35 जागा मिळण्याची शक्यता सर्वेतून वर्तवण्यात आली आहे। दुसरीकडे महायुतीचा विचार केला तर महाविकास आघाडीच्या सर्वेत भाजपला 55 जागा मिळतील असा अंदाज आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे 33 आमदार तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 18 आमदार निवडून येतील असं भाकीत वर्तवण्यात आलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमध्ये भ्रष्टाचार आणि कमिशनखोरी करणारे हे सरकार आहे। या प्रतिमा काल पडल्यानंतर नुसतं महाराष्ट्राच्या लोकांमध्येच नाही तर महाराष्ट्राच्या दैवताचा अवमान या राज्याच्या आणि केंद्राच्या सरकारने मिळून केला, त्याचा राग जनतेमध्ये आपण पाहतो आहे। त्यामुळे अजून पुढे वेळ येऊ द्या, निवडणुकीची घोषणा होऊ द्या, त्याच्यात तुम्हाला कळेल की भाजप किती खड्ड्यात जाणार आहे। मला वाटतं काँग्रेसचा सर्वे आहे, तर अंतर्गत सर्वे आपल्याला पाहिजे तसं आपण करून घेत असतो। आता उद्या जर त्या ठिकाणी आम्ही सर्वे सांगितला आमच्या 200च्या वर जागा आणणार आहेत, त्याच्यावर तुमचा प्रश्न काय राहील आणि त्यांचं उत्तर काय राहील? त्याच्यामुळे असं सर्वेच्या आधारे काय होत नसतं। सर्वे वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे येत असतात, पक्षांतर्गत सर्वे त्या ठिकाणी होत असतात। आम्हाला तर महाराष्ट्रातल्या जनतेवर विश्वास आहे। महाराष्ट्रातील जनता 200च्या आसपास त्या ठिकाणी महायुतीला जागा देईल यावर आमचा पूर्ण विश्वास आहे। महाविकास आघाडीच्या सर्वेची आकडेवारी पाहिली तर महाविकास आघाडी स्पष्ट बहुमतासह सत्तेत येताना दिसते। महाविकास आघाडीचा आकडा जातो 172 ते 180 वर आणि महायुतीचा आकडा हा 106 वरच थांबताना दिसतोय। सर्वे असतात, सर्वेला आता गांभीर्याने घ्यायची गरज नाही। एक सर्वे असाही बनतो की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे होणार आहे, मग त्याच्यावर टीका होते। आता हा जो सर्वे आला आहे महाविकास आघाडीमध्ये आनंदाचं वातावरण तयार होऊन जाईल। आता नाही म्हणणार ते सर्वे चुकीचं आहे। निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये जे 4-5 दिवसांमध्ये लोकांचं जे काही मत परिवर्तन होतं त्याच्यावर खऱ्या अर्थाने रिझल्ट येतं आणि हा रिझल्ट हा आमच्या बाजूने असणार आहे, महायुतीची सत्ताही येणार आहे। कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये असाच सर्वे सांगत होते की 45 पार 42 पार, परंतु प्रत्यक्षात मात्र महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या। आणि आता पण आज जो सर्वे काँग्रेसने अंतर्गत केलाय त्याच्यापेक्षा जास्त जागा ह्या महाविकास आघाडीला मिळतील। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मात्र या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळतील असा ठाम विश्वास आम्हाला आणि जनतेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येईल। भाजपचा विचार केला तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपनं मिशन 125 ठेवल्याची माहिती आहे। 50 जागांवर विजय निश्चित असल्याचं भाजपला वाटतंय, तर 75 जागांवर निवडून येण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असं भाजपचं अॅनालिसिस आहे। महाविकास आघाडीची जागा वाटपांसंदर्भात बैठका सुरू झाल्या। महायुतीची बैठक अद्याप सुरू झालेली नाही, मात्र लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमातून महायुतीनं जोरदार प्रचार सुरू केलाय। त्याचवेळी मवियाच्या सर्वेने काँग्रेससाठी आत्मविश्वास वाढवणारी बाब असली तरी ठाकरेंसाठी चिंता वाढवणारे आकडे आहेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।